नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आता जी येणारी आपली एक्झाम आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण आज एक फक्त शॉर्ट सेशन घेण्याचं ठरवलं आहे की नेमकं क्वेश्चनचं पॅटर्न कसं असू शकतो. क्वेश्चन आतापर्यंत मागे जी IBPS ची एक्झाम झाली होती पुरवठा निरीक्षक, त्याच्या आधारावर आता IBPS पुन्हा एक्झाम घेते, तर त्याच्या आधारावर पॅटर्न कसा असू शकतो, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील, पॅटर्न मध्ये काय चेंज झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण मॅथ्स अँड रिझनिंग, GK, GS, इंग्लिश आणि मराठी याच्याबद्दल आपण काय बघून घेऊ की कशा कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे आणि कोणत्या कोणत्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायला पाहिजे जास्तीत जास्त आणि कोणत्या कोणत्या टॉपिकवर आपल्याला काय कमी फोकस करायला पाहिजे. ठीक आहे, हे बघा मग आपण एकदम शॉर्ट सेशन असणार आहे, जास्त काही वेळ घेणार नाही. ठीक आहे, आपण आता सुरुवात करू. बघा मॅथ्स अँड रिझनिंग पासून बघू. बघा मॅथ्स अँड रिझनिंगचा आता जर मागे जो आपण जर क्वेश्चन पेपर बघितला असेल, ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली असेल पुरवठा निरीक्षकाचे त्यांना तर माहितीच असेल, पण ज्यांनी दिली असेल त्यांच्यासाठी हे बघा मॅथ्स अँड रिझनिंगचा आता आपल्यासाठी मॅथ्स पण आहे रिझनिंग पण आहे. आता सगळ्यात पहिले आपण जर फक्त रिझनिंग बद्दल बोलायचं ठरलं, ठीक आहे, रिझनिंग तर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले होते आणि कोणत्या आता पण IBPS बघा, IBPS एकदम रिझनिंग मॅथ्स अँड रिझनिंग असू दे किंवा इंग्लिश असू दे, एकदमच बँकिंगच्या एक्झाम पण काय IBPS घेते, पण तेवढ्या टफ लेवलला तरी आतापर्यंत विचारला दिसणार नाही, म्हणजे आपली लेवल थोडीशी त्याच्यावर थोडीशी खाली असते. ठीक आहे, पण आपल्याला प्रिपरेशन सगळ्या गोष्टींचं करून ठेवायचं. बघा रिझनिंगला सिलॉज हा टॉपिक फार महत्वाचा आहे. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामुळे या टॉपिकवर जास्तीत जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. आणि त्याच्यावर आता नवीन पॅटर्न विचारलाय त्यांनी सम नॉट वर, अशा गोष्टींवर सम नॉट किंवा ऍटलिस्ट, ऍटमोस्ट अशा प्रकारच्या टाईपवर त्यांनी सिलॉजवर क्वेश्चन विचारतायत. ठीक आहे, म्हणजे ज्यांनी अभ्यास केला असेल याचा या टॉपिकचा त्यांना माहिती असेल ऍटलिस्ट ऍटमोस्ट कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, आणि आता हा नवीन पॅटर्न आहे, म्हणजे ज्यांनी पुरवठा निरीक्षणाला अशा प्रकारचे नवीन क्वेश्चन त्यांनी काय ऍड केलेले होते. मग नंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो असतो वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स, म्हणजे आपण त्याला म्हणतो की मिसलेनियस. ओके, त्याच्यामध्ये काय काय विचारले जातात बघा, याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, 2-4 टाईपचे क्वेश्चन असतात. बघा सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो की मिसलेनियस मध्ये सांगतात की लेफ्ट पासून 11वा नंबर कोणता किंवा राईट पासून 12वा नंबर कोणता, किंवा पहिले नंबर असेल त्याच्यामध्ये सिम्बॉल असेल, कशाही प्रकारे अरेंज करता येऊ शकता. भरपूर प्रकारे हा प्रश्न अरेंज करता येऊ शकतो. आणि इथं काय असेल अल्फाबेट असेल तर किती आहेत, ज्यांनी अभ्यास केला असेल तर हा टॉपिक फार महत्वाचा आहे, याच्यावर क्वेश्चन बऱ्यापैकी IBPS विचारतो. ठीक आहे, आणि वरचा टॉपिक म्हणजे आपल्याला रिझनिंग साठी हे 2 टॉपिक तर आपल्यासाठी काय महत्वाचेच आहे. आता IBPS ने सुद्धा जेव्हा पुरवठा निरीक्षकाची एक्झाम झाली होती, एनॉलॉजी सहसंबंधावर काय प्रश्न विचारला होता. जसं मी तुम्हाला सांगतो बघा कशा प्रकारे क्वेश्चन होते एनॉलॉजीवर. जसं की बघा जर कॅट म्याव करत असेल तर हॉर्स काय करेल, हा सुद्धा काय प्रश्न विचारला गेला होता एनॉलॉजीवर. अशा प्रकारे मग आपल्याला स्टडी नेमका कोणत्या डायरेक्शनने करायचं त्याच्यावर आपल्याला काय PYQ ने आपल्याला काय अंदाज येऊन जातो. ठीक आहे, समजलं. अजून एक नंबर मध्ये पण क्वेश्चन विचारले जातात. जसं की बाबा 15ला जर 225 असेल तर 16ला किती, अशा प्रकारे पण काय क्वेश्चन विचारले जातात. असाच प्रश्न विचारला नाही, हा सोपा लेवलला सांगितला, पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय लॉजिक अप्लाय करावं लागतं, त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला प्रॅक्टिस करायला लागणार आहे. ठीक आहे, बघा आता IBPS ने अजून एक नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे, जो रिझनिंग मध्येच इंट्रोड्यूस केलेला होता त्यांनी जेव्हा पुरवठा निरीक्षकची एक्झाम झाली होती. मी त्या एक्झामच्या बेसिसवर बोलते, कारण की आता तो लेटेस्ट एक्झाम झाली होती ना, त्याच्या बेसिसवर बोलते की IBPS काय कशा प्रकारे ट्रेंड असू शकतो, म्हणजे तसेच प्रश्न विचारते यासाठी पण आपल्याला काय अंदाज येतो. ठीक आहे, बघा रिझनिंग साठी जर बघितलं आपण आता IBPS ने अशा प्रकारे एक क्वेश्चन होता की
असा एक पॅटर्न होता, त्याच्यामध्ये ए बी सी डी आणि खाली एला हा सिम्बॉल, बी ला समथिंग डिफरंट सिम्बॉल, सी चा वेगळा सिम्बॉल आणि डी चा वेगळा सिम्बॉल, आणि त्याच्यावर काहीतरी अटी दिल्या होत्या आणि त्या अटीवरून 4 ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, असा पण एक पॅटर्न विचारला जाऊ शकतो. तो IBPS ने पुरवठा निरीक्षकला काय इंट्रोड्यूस केला होता. ठीक आहे, बघा मग कोणते कोणते पॅटर्न झाले आपले. मिसलेनियस झालं, एनॉलॉजी झालं, आणि सगळ्यात पहिले सिलॉजिझम. हा तर एकदम ठरलेला पॅटर्न आहे, बऱ्यापैकी याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, एनॉलॉजी झालं आपल्यासाठी महत्वाचं आहे. अजून एक वेगळा पॅटर्न आहे, जसं की बघा कोडिंग डिकोडिंग तर फिक्स आहे. कोडिंग डिकोडिंग वर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हा टॉपिक तर करायचा नाही, आणि हा इझी लेवलचा टॉपिक आहे, सगळ्यांना सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग वर पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. आता अजून एक पॅटर्न ऍड केलेला होता की सपोज 3-4 शब्द दिलेले असते, कॅट, बॅट, मॅट. ठीक आहे, या शब्दांची जागा चेंज केली तर किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात, अशा प्रकारे क्वेश्चन विचारला गेला होता. किंवा याच्यातून हा वावेला ऍड केला, पहिल्या तिसऱ्या जागेची शब्दाची जागा बदलली तर किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात, किती मिनिंगफुल होतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारे कशाही प्रकारे ते काय कंडिशन टाकू शकतात. असं नाही की अशीच कंडिशन आहे, हजारो प्रकारे असे क्वेश्चन तयार करू शकतात ते. ठीक आहे, फक्त आपल्याला एकदा काय आयडिया पाहिजे की कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे वॉवेल्स, कॉन्सोनंट्स, सिम्बॉल वगैरे ह्या गोष्टी थोडी प्रॅक्टिस करा. कसं आहे, हे ह्या गोष्टी वाटतात आपल्याला फार सोप्या, अरे काही नाही हे तर आपण लगेच करून घेऊ एक्झाम मध्ये, तिथल्या तिथं आपण ओळखायला काय लागतं, याच्यानंतर वॉवेल किती त्यात, पण जेव्हा तो टाइम जातो ना तेव्हा आपल्याला समजतं की खूप टाइम खाऊन गेले अशा प्रकारे. त्याच्यामुळे या गोष्टींना प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, कोणते कोणते हा जो टाईप सांगितला याच्यासाठी प्रॅक्टिस. ठीक आहे, एनॉलॉजी तुम्ही करून घ्या, सिलॉसची तर प्रॅक्टिस लागेलच तुम्हाला. ठीक आहे, आणि मिसलेन्स त्याची प्रॅक्टिस फार महत्वाची. प्रॅक्टिस शिवाय नाही तुम्हाला ते क्या आपल्याला जितक्या स्पीडने पाहिजे तितक्या स्पीडने तुम्हाला सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे, ज्यांच्या जवळ अजून भरपूर वेळ आहे त्यांनी भरपूर या गोष्टीवर प्रॅक्टिस करायची, आणि ज्यांच्या जवळ कमी वेळ आहे त्यांनी प्रत्येक टॉपिकवर ऍटलीस्ट 5-5 तरी बघून जायचं, 5-5 तरी क्वेश्चन सॉल्व्ह करून द्यायचे. जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, पण ज्यांच्याकडून आता शक्य नसेल त्यांनी 5-5 तरी प्रत्येक टॉपिकवर सॉल्व्ह केलं तर एक अंदाज येऊन जाईल. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी काही नाही, त्यांनी रिव्हिजन तर करतच असतील ते. ठीक आहे, आता आपल्याला अजून एक टॉपिक असतो की पझलवर क्वेश्चन विचारले जाण्याची, मागे तर नाही विचारला गेला होता पण विचारले जाण्याची शक्यता आहे पझल. ठीक आहे, डायरेक्शन, पझल आहे, डायरेक्शन आहे, हे टॉपिक फार महत्वाचे. पझल मध्ये काय कोणते कोणते येतात, सर्कलवर राहतं, सिटिंग अरेंजमेंट, अशा गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे, त्याच्यावरनं सॉल्व्ह करायची असते. डायरेक्शन बघा आता तुम्हाला मी सांगतो, आणि इनइक्वॅलिटी. ठीक आहे, इनइक्वॅलिटी हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे. इनइक्वॅलिटी बघा, आता प्रायोरिटी वाईज तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी चांगल्या करायला पाहिजे. पहिला सिलॉस करायला पाहिजे, मिसलेनियस करायला पाहिजे, एनॉलॉजी चांगली करून का, कोडिंग चांगली करा, आणि वॉवेल्स, कॉन्सोनंट्स म्हणजे ते मिसलेनियस मध्येच येतात ते. ठीक आहे, पहिले या टॉपिकला प्रायोरिटी द्या. ज्यांचा अभ्यास झाला नसेल त्यांनी, आणि ज्यांचा अभ्यास झाला त्यांनी तर सगळंच करायला पाहिजे. ठीक आहे, पझल वगैरे, डायरेक्शन याच्यावर पण क्वेश्चन करायचे. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये प्रायोरिटी कशी आहे ते प्रत्येकावर डिपेंड असतं, की असं नाही की त्याने हाच प्लॅन फॉलो करायला पाहिजे, असं बिलकुलही नाही. ठीक आहे, ज्याचा जसा अभ्यास झाला असेल, ज्याला परीक्षेत जशा प्रकारे सॉल्व्ह करता येतं फास्ट, कोणता एखाद्याला इनइक्वॅलिटी सोपं वाटतं, एखाद्याला सिलॉस सोपं वाटतं, त्याच्यामुळे प्रत्येकाचं हे वेगळा असू शकतो. ठीक आहे, आपण काय म्हणतो पॅटर्न अनालाइज, क्वेश्चन सॉल्व्हिंगचा स्पीड, कोणत्या टॉपिकवर त्याचं जास्त हे, त्याचं प्रत्येकाचाही वेगवेगळा असू शकतो. ठीक आहे, आता आपण अरिथमॅटिक बद्दल बघू, मॅथ्स बद्दल बघू. बघा, मॅथ्स बद्दल जर आपण PYQ बघितले पुरवठा निरीक्षेचे, तर क्वेश्चन कशावर विचारले गेले होते. बघा, पर्सेंटेजवर होता क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशन, एलिगेशन अँड मिक्सचरवर पण क्वेश्चन विचारला गेला होता. प्रॉफिट लॉस वर क्वेश्चन होता. एजेस वर क्वेश्चन होता, वयवारी. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर वर क्वेश्चन होता. म्हणजे जॉमेट्री मध्ये येत आहे.
आणि सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावर क्वेश्चन होता. ठीक आहे. बघा आता एवढे टॉपिक बघून काय काय घेऊन गेले असेल. आता याच्यापैकी काय काय टॉपिक करू ज्यांचा बघा मी तुम्हाला प्रायोरिटी वाईज सांगतो. सगळ्यात पहिले पर्सेंटेज तर जमायलाच पाहिजे. हा याला फर्स्ट प्रायोरिटी द्या. सिम्प्लिफिकेशन पण जमायलाच पाहिजे. ठीक आहे. याला प्रायोरिटी देऊ शकतात. आणि सिम्प्लिफिकेशन सोबत नंबर सिरीजवर पण क्वेश्चन विचारला गेला होता. त्याच्यामुळे हे तर सगळ्यांनाच जमतं. त्याच्यामुळे याच्यावर थोडा फोकस करा. ॲलिगेशन मिक्सचर काय काय टफ वाटतं त्यांनी याला लास्ट प्रायोरिटी जरी दिली तरी चालेल. नंतर एजेसवर तुम्ही फोकस करू शकतात. ठीक आहे. आणि एजेस नंतर प्रॉफिट लॉस, आणि प्रॉफिट लॉस नंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे असं तुम्ही क्रम बनवा. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठी नाहीये. ज्यांना आता वाटते की काय करावं, आता ज्यांचा काही अभ्यास झालाय त्यांच्या सगळ्यात पहिले सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीजवर फोकस करा. ठीक आहे. नंतर मग त्यांनी पुढे जायचं असेल तर पर्सेंटेज, मग त्याच्या पुढे अजून त्यांना हे करायचं. एजेस हा सोपा टॉपिक आहे. त्याच्या पुढे प्रॉफिट लॉस आणि एलिगेशन आणि मिक्सचर लास्टला जाऊ शकतात. ठीक आहे. एलिगेशन मिक्सचरच्या अगोदर तुम्हाला रेशो प्रोपोर्शन थ्रू जावं लागेल. ठीक आहे. रेशो अँड प्रोपोर्शन जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तुम्हाला एलिगेशन मिक्सचर जमणार नाही. एलिगेशन मिक्सचर आलं म्हणजे काय आलं, रेशो प्रोपोर्शन आलं म्हणजे आलं. ठीक आहे. आणि सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काही काही जड वाटतं काही काही टॉपिक, पण थोडेफार जरी फॉर्म्युला बेस क्वेश्चनचा जरी नीट अभ्यास केला तरी पण चान्सेस आहे की तुम्हाला ते त्याच्यावर बेसिस क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. बेसिक जरी क्वेश्चन सॉल्व्ह करता आले तर. बघा मग प्रायोरिटी कसं सांगितलं मी, समजलं ना. सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, नंतर पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, एजेस. ठीक आहे. आता बघा आता आपण काय डिस्कशन करणार आहोत की आपल्याला एक्झाम मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी येत असतात. आपल्याला काय गोष्टी सगळ्या येतात पण आपल्याला एक्झाम मध्ये काय वेळ पुरत नाही. मग आपल्याला प्रायोरिटी कोणत्या कोणत्या याला द्यायची. बघा मी माझ्याप्रमाणे सांगतोय, तुम्ही अशीच प्रायोरिटी वापरायला पाहिजे असं बिलकुल नाही. बघा रिझनिंगच्या वेळेस जर आलं तर बहुतेक काय करायचं, पझल वर क्वेश्चन आला, ब्लड रिलेशन वर क्वेश्चन आला, किंवा डायरेक्शन वर क्वेश्चन आला. काही काहींना अवघड जातात ना हे टॉपिक. त्याच्यामुळे त्यांनी ह्या टॉपिकला लास्ट प्रायोरिटी द्यायची. जर हे क्वेश्चन आला तर सगळ्यात पहिले कशावर, कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा. बघा कोडिंग डिकोडिंग तर प्रत्येकाला जमतं. ह्या गोष्टीला फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकतात एक्झाम मध्ये. म्हणजे आपलं कसं स्पीड वाढेल आणि आपल्याला कठीण गोष्टींवर जास्तीत जास्त काय कधी कधी असं काय असतं माहिती का, एखाद्याला एकदम टफ क्वेश्चन येऊन गेला तर मग त्याचा बऱ्यापैकी वेळ त्याचाच चालला जातो. नंतर समजतं की पुढे एकदम इझी क्वेश्चन होते. ठीक आहे. असं नाही करायचं. सगळ्यात पहिले आपण ठरवून जायचं की घरून मला ह्या टॉपिकवर सगळ्यात पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, नंतर मला टफ टॉपिक करायचे. ठीक आहे. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतो. मी एखाद्याला कोडिंग डिकोडिंग पहिले सॉल्व्ह करायचं, किंवा एखाद्याला वाटतंय मला इनइक्वालिटी सोबत जातं मी ते पहिले सॉल्व्ह करेल. ठीक आहे. मी फक्त एक आयडिया सांगतोय. नंतर तुम्ही बघा मिसलेनियस करू शकतात, नंतर एनालॉजी करू शकतात रिझनिंगने, आणि नंतर त्याच्यानंतर दोन्ही तर मिक्सच आहे पेपर, अरिथमॅटिक प्लस रिझनिंग. नंतर एनालॉजी करू शकतात. त्याच्यानंतर कोणता आहे आता आपलं वर टॉपिक, त्याच्यानंतर इनइक्वालिटीवर फोकस करू शकतात. ठीक आहे. पहिले हे इझी टॉपिक आहे, पटकन सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. कोणत्या रिझनिंगच्या दृष्टीने, रिझनिंग आणि मॅथच्या दृष्टीने सगळ्यात सोपे टॉपिक कोणते, पहिले जे एकदम फास्ट सॉल्व्ह होऊ शकतात मॅथच्या दृष्टीने, ज्याला वेळ कमी लागतो ते असतात नंबर सिरीज. नंबर सिरीजची प्रॅक्टिस असल्याशिवाय ते लवकरात लवकर सॉल्व्ह होत नाही. जर प्रॅक्टिस नाही राहिली तर बऱ्यापैकी वेळ खाणार टॉपिक आहे नंबर सिरीज पण आणि सिम्प्लिफिकेशन पण. ज्याची प्रॅक्टिस त्याच्यासाठी कमी वेळात सॉल्व्ह होणारा टॉपिक आहे आणि जास्त मार्क देणारा टॉपिक आहे, पण ज्याची प्रॅक्टिस नाही त्याला फार वेळ लागेल. त्याच्यामुळे मी वारंवार सांगतो प्रॅक्टिसवर फोकस करा. म्हणजे पहिले तुम्ही या दोन टॉपिकला फोकस करू शकता. नंतर पर्सेंटेजवर आला ना तर पर्सेंटेजला प्रायोरिटी द्यायची, कारण की पर्सेंटेजवर इझी क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता असेल. पर्सेंटेज सोपा टॉपिक आहे. नंतर प्रॉफिट लॉस बघू शकता किंवा एजेस बघू शकतात. एजेस पण बऱ्यापैकी सोपा असतो. नंतर प्रॉफिट लॉस, नंतर रेशो अँड प्रोपोर्शन, R&P रेशो अँड प्रोपोर्शन. नंतर एलिगेशन मिक्सचरवर तुम्ही नंतर प्रायोरिटी देऊ शकतात. आणि त्याच्यानंतर प्रायोरिटी देऊ शकतात तुम्ही जॉमेट्री वगैरे त्याला. म्हणजे मला काय सांगायचं आहे एवढंच की एक्झाम मध्ये जे सोपे आहे नंबर सिरीज पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर आला पटकन सॉल्व्ह करून टाकायचा. नंतर कोडिंग डिकोडिंग आला पटकन सॉल्व्ह करायचा. एकदम पझल आला तर नंतर त्याला तुम्ही ठरवू शकता. एखाद्याला वाटते मला आत्ता सॉल्व्ह करायचं आहे, तो त्याची स्ट्रॅटेजी. ठीक आहे. असं नाही की तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करायला पाहिजे. प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते. ज्याचा जसा अभ्यास झाला त्याची प्रत्येकाची काही वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते सॉल्व्ह करायची आणि अप्रोच. ठीक आहे. मी फक्त एक आयडिया दिली की अशा प्रकारे जायला पाहिजे, कारण की आपला काय वेळ पण वाचतो
आणि आपल्याला इतर कारण की मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये बहुतेक वेळेस असं असतं की वेळ पुरत नाही ना, त्याच्यामुळे मी ही स्ट्रॅटेजी सांगत होतो. पण तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी पण डेव्हलप करू शकता. तुम्हाला वाटते माझी योग्य आहे, तर तुम्ही ही पण स्ट्रॅटेजी तुमची काय फॉलो करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एकदम जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो, एकदम फुल क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून स्टेप बाय स्टेप काहीतरी ट्रिक्स वापरायचे, ट्रिक्स अँड ट्रिप्स. त्या कशाने प्रॅक्टिसने येणार. ऑप्शन ऑप्शन सोबत खेळता पण यायला पाहिजे, प्ले विथ ऑप्शन. ठीक आहे, प्ले विथ ऑप्शन म्हणजे आपल्याला ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक पण नीट जमायला पाहिजे. जोपर्यंत हे जमत नाही तोपर्यंत आपला स्पीड पण काय पास होऊ शकेल. त्याच्यामुळे या बारीक बारीक सारी गोष्टींचं काय आपल्याला थोडंसं काय लक्ष द्यावं लागतं बारीक सारी गोष्टींवर. तेव्हा आपलं काय स्पीड वाढ. ठीक आहे, ही होती आपली काय मॅथ्स आणि रिझनिंग साठी स्ट्रॅटेजी सांगितली होती मी. तुम्ही आता बघू शकता. बघा, आता जीके बद्दल बोलायचं झालं, आता जेव्हा मागे पुरवठा निरीक्षकाचा पेपर झाला होता, कशाचा, सामान्य चालू घडामोडी, तेव्हा बघा मागे जेव्हा पेपर झाला होता तो फेब्रुवारी महिन्यात झाला होता पुरवठा निरीक्षकाचा. तेव्हा झाला होता फेब्रुवारी महिन्यात झाला होता. आणि जेव्हा ते करंट अफेअर्स विचारले गेले होते, 2 मिनिटं. बघा, आपले जे करंट अफेअर्स विचारले गेले होते ना, ते जानेवारी महिन्याचे जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन विचारले गेले होते. त्याच्यामुळे तुम्हाला आता काय करायचंय, मागच्या कमीत कमी 2 महिन्याचे तरी करंट अफेअर्स चांगले करून जायचे. 2 महिन्याचे करंट अफेअर्स चांगले करायचे. जवळजवळ तुम्हाला जर तसाच पॅटर्न फॉलो झाला तर 4 ते 5 क्वेश्चन चांगले आपले येण्याची काय दाट शक्यता आहे. कारण की बघा, सामान्य ज्ञान हा असा सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये प्रत्येकाला एकदम आउट ऑफ द मार्क पडणार नाही. कारण की कंपनी कशी आयबीपीएस आता कंपनी घेते एक्झाम, तर कशा प्रकारे क्वेश्चन विचार कोणालाच आयडिया नाही. पण आपल्याला काय करायचं, थेंबे थेंबे तळेस तासे या टॉपिकने जायचे. जितके जास्त मार्क घेतील तितके जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. ऍटलीस्ट ज्यांच्याकडनं शक्य नसेल त्यांनी ऍटलीस्ट 1 मंच तरी करून जा. ज्यांच्याकडनं शक्य असेल त्यांनी 2 मंच केले तरी भरपूर आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडनं शक्य असेल त्यांनी जितकं जास्त शक्य असेल तितकं जास्त करून जा. असं नाही की मागच्या करायची नाही, मागच्या ज्यांना वेळ असेल त्यांनी करून गेलं तरी चालेल. मग हे झाले आपले प्रिव्हियस करंट अफेअर्स. मग नंतर काय इम्पॉर्टंट आहे, काही कॉमन गोष्टींवर क्वेश्चन विचारले जातात. काही कॉमन गोष्टींवर क्वेश्चन विचारले जातात. जसं की बघा, काही कॉमन टॉपिक्स कसे असतात आपण जर बघितलं, ते कॉमन टॉपिक्स मी सांगतो, त्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आणि टॉपिक्सवर म्हणजे थोडेफार रिव्हिजन जरी केली तरी भरपूर आहे. जसं की बघा, उच्च न्यायालय, याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारला जातो. याचा न्यायाधीश कोण, अध्यक्ष कोण, याचं वगैरे पदावर किती वेळ राहतात, कोण नियुक्ती करतं, अशा वगैरे क्वेश्चन विचारले जातात. तसंच सेम राज्यपालाबद्दल हे पीवायक्यू होते. जेव्हा मागे एक्झाम झाली त्याच्यावर अशाच टॉपिकवर काही क्वेश्चन आलेले होते. तुम्ही बघू शकता, ज्यांनी मागे एक्झाम दिली असेल त्यांना माहितीच असेल या गोष्टी. राष्ट्रपती, पद्मश्री योजना, पद्मश्री योजना, पद्मविभूषण वगैरे अशा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कोणाला दिला, किती जणांना दिला, कोणाला दिला. वित्त आयोग, सर्वोच्च न्यायालय, साहित्य संमेलन, साहित्य संमेलन. ठीक आहे, पुरस्कारावर क्वेश्चन होता. पुरस्कार, कोणता पुरस्कार कोणाला दिला. योजना, निवडणूक आयोग,
आणि मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. आणि याच्यावर जास्त जर तुम्हाला अजून काही करायचं असेल तर महाराष्ट्राबद्दल थोडेफार आपल्याला हिस्ट्री माहिती पाहिजे, महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्राचे थोडेफार मागे झालेले करंट अफेअर्स आपल्याला माहिती पाहिजे. बस. ठीक आहे. अशा टॉपिकवर काय वेगवेगळ्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे आपल्याला फॉलो कसं करायचंय, मागच्या काही दिवसांचे करंट अफेअर्स चांगले व्हायला पाहिजे आणि काही काही जे मेन टॉपिक राहतात त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तसं बघायला गेला तर काय कंपनी एक्झाम देते, अंदाज तर कोणाला लावता येऊ शकत नाही की यावेळेस काय पॅटर्न विचारू शकतो, काही कधी मागच्या 6 महिन्याचे पण विचारू शकतात. म्हणजे असं आपण काय सांगू शकत नाही की अंदाज, पण आपल्याला आपल्या पद्धतीने रेडी राहायला पाहिजे. ज्यांच्याकडे जास्त वेळ असेल त्यांनी पुढे 3-4 महिन्याचं करू शकतात, 5-6 महिन्याचं करू शकतात. ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी करायला पाहिजे. आता ज्यांच्याकडे कमी वेळ त्यांनी ह्या गोष्टींवर काय फोकस करायला पाहिजे. ठीक आहे. बघा, आता इंग्लिश बद्दल बोलू. इंग्लिश बद्दल बऱ्यापैकी जाणार ना, भीती वाटते इंग्लिश. ठीक आहे. बघा, इंग्लिश मध्ये सगळ्यात पहिले पॅराग्राफ विचारला जातो. 4 ते 5 क्वेश्चन असतात त्याच्यात. ठीक आहे. बँकिंग लेवलचा जो पॅराग्राफ होता तितके हाय लेवलचा नाही विचारला गेला होता मागे ज्यांनी पुरवठ्याविषयी. मीडियम लेवलचा पॅराग्राफ होता. बऱ्यापैकी अभ्यास असेल तर काय सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर काय होतं, करेक्ट द सेंटेन्स करा. म्हणजे काहीतरी एरर असतात त्याच्यामध्ये काय करा, सेंटेन्स काय करेक्ट करा. फिल इन द ब्लँक्स असतात, कोणता शब्द कोणत्या जागी सूट असेल त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. पॅराजंबल तर टॉपिक माहितीच असेल तुम्हाला, प्रत्येक एक्झामला विचारला जातो IBPSच्या. आणि असं एक पॅटर्न आहे की एखादा शब्द बोल्ड केलेला असतो आणि त्याच्या जागी कोणता नवीन सुटेबल शब्द असेल त्या वाक्यासाठी ते ओळखा. ठीक आहे. आणि एक आता पुरवठा निरीक्षणाला सुद्धा हा पॅटर्न आला होता की एक पॅटर्न मॅच दी कॉलम. इथं काही सेंटेन्स असतात एका याच्यात आणि इथं काही सेंटेन्स असतात, कोणत्या सेंटेन्स सोबत कोणता मॅच होतो ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. एवढं करू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्हाला अजून एक्स्ट्रा करायचं असेल तर सेंटेन्स रिअरेंजमेंट करू शकतो. रिअरेंजमेंट. ठीक आहे. हे पॅराजंबल सारखं जे फक्त थोडस त्याच्यात आपल्याला ओळखायचं की कोणत्या सेंटेन्स नंतर येईल, आपल्याला काय ओळखायचं राहतं. सेंटेन्स रिअरेंजमेंट. ठीक आहे. या टॉपिकवर काय फोकस करा. इंग्लिश तर माहिती असेल आणि सेम टू सेम पॅटर्न इंग्लिशचा मराठीमध्ये फॉलो होतो, माहिती का. म्हणजे बऱ्यापैकी कसा फॉलो होतो मी सांगतो. हे मी जे सांगतोय, जे आता मागे एक्झाम झाली होती लेटेस्ट त्याच्या आधारित सांगतोय. ठीक आहे. पॅसेज विचारला गेला होता, बेसिक पॅसेज विचारला गेला होता, समानार्थी विचारलं गेलं होतं, विरुद्धार्थी विचारले गेले होते, एकवचन आणि एकवचन विचारले गेले होते. ठीक आहे. आणि कसं विचारलं गेलं होतं, जसं आपण इंग्लिशमध्ये बघा सेंटेन्स रिअरेंजमेंट करतो किंवा पॅराजंबल करतो, तशाच प्रकारे वाक्यांचा योग्य क्रम लावा, तशा क्वेश्चन विचारला गेला होता. आणि आपण जसं इंग्लिशमध्ये करतो की करेक्टली सेंटेन्स एरर ओळखा किंवा शुद्ध वाक्य कोणतं, तसंच मराठीत पण काय शुद्ध वाक्य कोणतं 4 ऑप्शन दिलेले असतात ते ओळखायला सांगतात. ठीक आहे. आता यावेळेस कसा पॅटर्न येईल, आपण फक्त आता हे सांगितलं मी तुम्हाला मागे झालेल्या एक्झामच्या. आता यावेळेस कसा पॅटर्न येतो तो आपण आता जेव्हा एक्झाम होईल तेव्हा समजेल. ठीक आहे. पण आपल्याला आपल्या परीने काय नीट अभ्यास करून जायला पाहिजे. जितके जास्त प्रॅक्टिस करता येईल तितकं जास्त करा. टाइम लिमिट ठेवा, कारण की क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपला उद्देश नाही, त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये आपला काय क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपला उद्देश आहे. जास्तीत जास्त हे कशासाठी लागू होतं, मराठीत करू शकता तुम्ही, मॅथ्स चालू घडामोडी वगैरे त्याच्यात पण होऊ शकतो. पण प्रॉब्लेम कुठे येतो, मॅथ्स अँड रिझनिंग आणि जास्तीत जास्त काही मुलांना इंग्लिशमध्ये येतो. त्याच्यामुळे या गोष्टींवर काय तुम्ही लक्ष ठेवा. ठीक आहे. आजसाठी आपण इथंच थांबू.